नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. भारत माता की जय, जय जवान अशा प्रकारच्या घोषणा अलीकडच्या काळात जरा जास्तच ऐकू यायला लागलेल्या आहेत. जवान किती महत्त्वाचे आहेत आणि सीमेवर जवान काय करत असतात त्यांचा जरा आदर्श घ्या वगैरे असं आपल्याला अनेकदा ऐकावं लागतं. विशेषतः ATMच्या रांगेत जेव्हा तुम्ही उभे होता, अजूनही ती रांग काही फार ओसरली अशातला भाग नाही, पण जेव्हा ती अगदी मोठी रांग होती त्या ATMच्या रांगेत जेव्हा तुम्ही उभे होता तेव्हासुद्धा एवढे केलं पाहिजे देशासाठी, कारण ही देशभक्ती आहे. सीमेवर जवान ज्या पद्धतीनं हाल अपेष्टा भोगतात आणि तरीही कुरकुर करत नाहीत आणि तुम्ही मात्र केवळ ATMच्या रांगेमध्ये उभं राहताना तुम्हाला त्रास होतो, अशा प्रकारे बोललं गेलं होतं. अलीकडच्या गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये तर देशभक्तीची चर्चा इतकी सुरू आहे आणि त्यातही सैनिक किती महत्त्वाचे आहेत वगैरे सैनिकांच्या नावानं गळा काढणं पण सुरू आहे. मुद्दा हा नाहीच आहे. म्हणजे सिनेमा थिएटरमध्ये राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर उभं राहायचं किंवा नाही, भारत माता की जय म्हणायचं की नाही, सैनिकांचं कौतुक करायचं की नाही, हा मुद्दाच नाही आहे. मुद्दा आहे तो असा की सैनिकांचं कौतुक आहे असं जे लोक सांगत असतात, खरंच तुम्हाला सैनिकांचं तेवढं कौतुक आहे का? जवान फार महत्त्वाचे असतात असं जे म्हणतात त्यांना खरंच त्याचं कौतुक आहे का? म्हणजे जय जवान जय किसान म्हणायचं, जवान उपाशीपोटी राहतात आणि किसान शेतकरी आत्महत्या करतात आणि तरीही जय जवान जय किसान. तुम्ही गंमत बघा, म्हणजे अतिशय वाईट अशी ही गोष्ट आहे की 2 जवान त्यांचा व्हिडिओ व्हायरल होतो आणि त्यामध्ये एक BSFचा जवान जो आहे, म्हणजे तुम्ही सीमेवर वगैरे म्हणत असता, BSFचा जवान जो आहे तो त्या व्हिडिओमध्ये जे बोलतो आहे ते प्रचंड आहे. तो असं म्हणतो की अरे काय चाललंय हे, म्हणजे आम्ही सीमेवर इथं काम करतो, त्यांना दाखवलं आहे की मागे मागे काय आहे, त्यांनी दाखवलं आहे की या पद्धतीनं सीमेवर आम्ही उभे आहोत. आणि सीमेवर आम्ही उभे असताना तुम्हाला आमची चिंता नाही, इथे कॅन्टीन नाही आणि ज्या प्रकारचं जेवण मिळतं आहे ते जेवण त्यांना दाखवलं आहे त्या व्हिडिओमध्ये. अतिशय वाईट प्रकारच्या रोटी आणि वरण, त्या वरणामध्ये डाळीचा पत्ता नाही आहे. अशा पद्धतीचं जेवण आम्हाला रोज मिळतं आणि तरीही आम्हाला 12 तास सलगपणे या बर्फाळ प्रदेशामध्ये उभं राहा असं सांगितलं जातं. आम्ही उभे राहतो आणि देशासाठी हे करतो, पण देशाला काही किंमत आहे का, कदर आहे का? आणि हे म्हणताना त्यांना आणखी एक मुद्दा वापरलेला आहे. तो मुद्दा असा आहे की तो म्हटला की सरकार कोणाचं का असेना, म्हणजे हे आत्ताच घडलं अशातला भाग नाही, पूर्वी पण हेच घडत होतं. सरकार कोणाचं का असेना, वरिष्ठ अधिकारी ज्या पद्धतीनं वागतात, त्यांचं वर्तन जे आहे ते इतकं हुकुमशाही वृत्तीचं आहे. म्हणजे तो त्या व्हिडिओमध्ये जे म्हणतो ते भयानक येतो. असं म्हणतो की मी हे बोललो, उद्या मी जिवंत राहीन की नाही मला माहीत नाही, एवढा छळ, अनन्वित अत्याचार माझे लष्करी वरिष्ठ अधिकारी माझ्यावर करत असतात. अशा प्रकारे BSFचा जवान जो आहे तो बोलतोय आणि ते आपण अगोदर बघितलं होतं आणि त्यानंतर आता CRPFचा एक जवान आहे, त्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला. तो 26 वर्षांचा जवान आहे. तो असं म्हणतो की आर्मी BSFची अवस्था बरी, तरी CRPFची अवस्था आणखी वाईट आहे. CRPFमध्ये तर आम्ही सगळीकडे निवडणुकांपासून ते आपत्तीपर्यंत सगळीकडे आम्ही काम करतो आणि तरीही आम्हाला निवृत्ती वेतन नाही, आम्हाला कॅन्टीन नाही, आम्हाला काहीच नाही आहे. आम्ही करायचं काय? ही अवस्था केवळ BSF CRPF यांची आहे अशातला भाग नाही. अशीच अवस्था लष्करातल्या सुद्धा जवानांची आहे आणि हे जवान जे आहेत त्यांना कुठेही बोलता येत नाही आणि तोंड दाबून बुक्क्याचा मार, कारण वरिष्ठ अधिकारी बोलू देत नाहीत, सरकार लक्ष देत नाही. हे सगळं जे आहे त्याच्यामुळे आपण एकीकडे सैनिकांच्या नावाने गळे काढतो आणि सैनिकांची अवस्था किती वाईट आहे. बरं गंमत बघा, म्हणजे किती किती वाईट असावं. BSFचा जवान जो आहे तो BSFचा जवान, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगेच त्याच्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे वगैरे अशा प्रकारचे आदेश दिले. पण त्याच्यानंतर सांगितलं काय गेलं, तर याच्या डोक्यावर बहुधा परिणाम असावा. त्याची बायको जी आहे त्या जवानाची ती भडकली. ती म्हणाली की जर याच्या डोक्यावर परिणाम असेल तर तुम्ही डोक्यावर परिणाम झालेल्या जवानांच्या हातामध्ये बंदूक कशी काय देता? म्हणजे तुम्ही या पद्धतीनं तो बोलतोय त्या मुद्द्यांची दखल घेण्याऐवजी वरिष्ठ अधिकारी उलटपक्षी असं सांगतायत की त्याच्या डोक्यावर परिणाम झाला असेल. इतर ठिकाणी वरिष्ठ अधिकारी काही बोलले किंवा शोषण केलं तर बोलता तरी येतं, इथे बोलता येत नाही. अनेक ठिकाणी अशा अवस्था आहे की वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नीकडे किंवा घरी, म्हणजे जे लोक दिमतीला असतात जे जवान, तिथे तर अक्षरशः त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पत्नी त्यांना छळतात, त्यांना अगदी भाजी निवडण्यापासून, भाजी आणण्यापासून, दळण आणण्यापर्यंत असली कामं करावी लागतात जवानांना. पोलिसांबद्दल पण हे आहे की IPS अधिकाऱ्यांच्या घरामध्ये त्यांच्या तिथे दिमतीला जे ऑर्डरली किंवा जी मंडळी असतात त्यांनी ठीक आहे सेवा करणं, शिपाई म्हणून काम करणं गृहीत आहे,
पण याचा अर्थ वाटेल त्या प्रकारचं अवमानकारक काम त्यांनी करणं आणि IPS अधिकाऱ्यांच्या अनेक पत्नी या प्रकारची कामं त्यांना सांगतात असं आपण आत्ता इथं पोलिसांबद्दलही बघत असतो. पण किमान त्यांना बोलता तरी येतं. सीमेवरच्या सैनिकांना मात्र हे बोलता सुद्धा येत नाही आणि म्हणून ही चर्चा फार गंभीर आहे. आपण ज्या देशभक्तीबद्दल बोलत असतो, आपण ज्या लष्कराबद्दल बोलत असतो, ज्या सैनिकांबद्दल बोलत असतो, ज्या सीमेवरच्या सुरक्षा दलांबद्दल बोलत असतो, ज्या पोलिसांबद्दल बोलत असतो, त्यांची अवस्था काय आहे हे या निमित्तानं पुढे येतं आहे. आणि आम्ही बोललो तर आता आमचे खून होतील, आम्ही संपू अशी भीती पण त्यांना वाटते. हा पुरावा आहे की नक्की तिथं काय घडतंय. वन रँक वन पेन्शनच्या निमित्तानं आपण बघितलं की सैनिकांच्या या सगळ्या गरजांबद्दल, सैनिकांच्या सगळ्या त्या आवश्यकतांबद्दल सरकार किती गंभीर आहे. आणि असं असताना देशभक्तीच्या गप्पा, असं असताना लष्कराचं कौतुक, हे काही फार बरं नाही आहे. आणि म्हणून मी आज जी चर्चा करतो ती चर्चा फार महत्त्वाची आहे. त्या चर्चेचा विषय आहे भारत माता की जयच्या फक्त घोषणा. भारत माता की जयच्या फक्त घोषणा आणि जवानांच्या वाट्याला नरक यातना. भी हमको नहीं, कैंटीन की सुविधा हमको नहीं, मेडिकल की फैसिलिटी हमको नहीं. हा जो विषय आहे या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत जे सगळे नामवंत आहेत त्याच्यामध्ये माजी जवान असणारे राम नागरगोजे माझ्यासोबत असणार आहेत औरंगाबादमधून. MIMचे प्रवक्ते शारेक नक्षबंदी तिथंच आहेत कारण राजकीय संदर्भात पण ही चर्चा अपेक्षित आहे. काँग्रेसचे प्रवक्ते आमदार भाई जगताप लवकरच येतील या चर्चेमध्ये. निवृत्त कर्नल अभय पटवर्धन हे आपल्यासोबत असणार आहेत नागपूरमधून. भाजपचे प्रवक्ते गणेश हाके आपल्यासोबत असणार आहेत ठाण्यामधून. माजी जवान असणारे विष्णू कदम इथे माझ्या शेजारी बसलेले आहेत बेलापूर स्टुडिओमध्ये. त्याचप्रमाणे आमचा प्रयत्न असणार आहे की ज्या BSFच्या जवानांना हा व्हिडिओ व्हायरल केला तो तेज बहादूर यादव हा स्वतःच फोनवरून जर मिळाला तर मी त्याच्याशी बोलणार आहे. आणि एका जवानाची पत्नी असणारी म्हणजे सार्जंट मंगेश भालेराव नावाचा एक जवान आहे लष्करामध्ये, त्याची पत्नी जयश्री भालेराव ती आपल्याला सांगणार आहे की खरंच नक्की लष्करामध्ये काय घडतं आहे. या सगळ्या नामवंतांच्यासोबत मला ही चर्चा सुरू करायची आहे. आणि ही चर्चा सुरू करताना अगदी सुरुवातीला मला मुद्दाम जायचं आहे विष्णू कदम यांच्याकडं जे माझे सैनिक आहेत. विष्णू कदम, मी जे सुरुवातीला सगळं बोललो आणि आपण आता अलीकडच्या काळात सगळं बघतोय, खरंच जवानांच्या वाट्याला हे सगळं येतं, तुमचा अनुभव काय आहे? जवानांच्या वाट्याला ह्या गोष्टी सगळ्यांच्या जरी नाही आल्या तर काही काही जवानांच्या वाट्याला ह्या गोष्टी येतात, हे नाकारता येत नाही. बरं, मला हे सांगा की तुम्ही साधारणपणे कधी होता लष्करामध्ये, कुठल्या ह्याच्यामध्ये होतात? मी इंडियन नेव्हीला 1968 ते 1983 पर्यंत 15 वर्ष सर्व्हिस केली इंडियन नेव्हीमध्ये. बरं, तुम्ही दाखल झालात नेव्हीमध्ये सेलर म्हणून, असं तुम्ही मगाशी मला सांगितलं, आणि काय पेटी ऑफिसर म्हणून निवृत्त झालात. पण एकूण आता हे जे व्हिडिओज बघितले ते बघितल्यावर तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला विचारतोय, बोला. हे व्हिडिओज बघितल्यावर तुम्हाला काय वाटलं? व्हिडिओबद्दल बोलायचं झालं तर त्यांना जेवण मिळत नाही, त्यांना कॅन्टीनची सुविधा नाही, पेन्शन नाही वगैरे, ह्या ज्या गोष्टी आहेत हे बघितल्यावर तुमची काय प्रतिक्रिया काय होती, काय म्हणणं होतं? ज्या पद्धतीनं त्यांचा जो व्हिडिओ बघितलेला आहे त्यावरून असं दिसतं आहे की त्यांच्यावर जोपर्यंत अन्याय झालेला नाही आहे तोपर्यंत कुठलीही व्यक्ती काही बोलत नसते. आपण म्हणतो जिथं इफ देअर इज स्मोक देअर इज फायर. तर ह्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक वेळी बाहेर येतातच अशा नाही आहेत. ज्यावेळी त्याच्यावर असह्य गोष्टी होतात त्यावेळी या बाहेर येतात. आणि सगळेच जवान किंवा व्यक्ती ह्या गोष्टी सहन करू शकत नाहीत. ज्यावेळी त्यांच्या याच्या मर्यादेच्या पलीकडे गोष्टी जातात त्यावेळी त्यांचा आवाज बाहेर येतो. आणि हे साहजिकच, मनुष्य म्हणून साहजिकच आहे. आणि ह्या गोष्टी अशा घडतात, हे नाकारता येत नाही. हे फारच गंभीर आहे. म्हणजे राम नागरगोजे आपल्यासोबत आहेत औरंगाबादमधून. खरं म्हणजे सगळे जवानांना मी मुद्दाम बोलवलं आहे. त्यांना बोलण्याची काही फार सवय नाही आहे, त्यामुळे कारण ते आपापलं काम करणारे असे सगळे जवान आहेत. पण त्यांना मुद्दाम बोलवलं की तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही बोला, तुम्ही बोलणं फार महत्त्वाचं आहे. राम नागरगोजे, काय हे व्हिडिओज तुम्ही बघितले, तुमचा अनुभव काय आहे?
राम नागरगोजे, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? मी जय राम नागरगोजे, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? राम नागरगोजे, बरोबर. राम नागरगोजेंना औरंगाबादमध्ये माझा आवाज काही ऐकू येत नाहीये. अभय पटवर्धन, मला सांगा की मुळामध्ये ज्या पद्धतीनं ही सगळी चर्चा सुरू आहे, खरंच इतकी वाईट अवस्था आहे? अभय पटवर्धन, काय म्हणणं आहे? बरं, अभय पटवर्धनांना पण माझा आवाज ऐकू येत नाही असं दिसतंय. बर, अभय पटवर्धन, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? हां ठीक आहे, आता येतो. हां, बोला अभय पटवर्धन. काय काय तुमची प्रतिक्रिया, काय काय नक्की चाललंय? बरं, राम नागरगोजे, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? हो सर, आता येतोय. हां, राम नागरगोजे, हे ज्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत आहेत आणि ज्या पद्धतीनं हे बघतोय आपण, राम नागरगोजे, बघितल्यानंतर काय वाटलं तुम्हाला? सर, हे त्या जवानानं जे काय बोललेलं आहे, त्या जवानानं जे काही सांगितलं आहे ते 100% जरी खरं नसलं तरी 50% खरं आहे. नाही, त्यानं एक लक्षात घ्या, राम नागरगोजे, त्यानं सांगितलेलं 100% खरं आहे का खोटं आहे असं आपण म्हणू नये, कारण त्यानं खरं सांगितलं असेल. सगळ्यांच्या बाबतीमध्ये हे घडत असेल किंवा नसेल हा भाग वेगळा. त्याचं खरं आहे का खोटं आहे असं आपण म्हणू नये. पण काही जवानांच्या वाट्याला हे आलेलं आहे. तुमचा अनुभव काय होता? माझा अनुभव पण तोच आहे सर. हां, बोला ना, बोला, काय नक्की अनुभव आहे? माझा अनुभव सुद्धा तोच होता. मी 13 वर्ष नोकरी केली. 13 वर्षामध्ये मला कधी चिकन लेग हा दिसला नाही किंवा खाण्यात आला नाही. अरे बापरे, बरं. 13 वर्षामध्ये कधी आम्हाला बकऱ्याच्या तांगडीचं मटण कधी मिळालं नाही. बरं बरं मग हे कुठं जात होतं? हे अधिकाऱ्यांच्या मेसमध्ये चिकनचे लेग जायचे. बरं. जे काही चांगल्या वस्तू होत्या अधिकाऱ्याच्या मेसमध्येच जायच्या. परंतु आमच्या मेसमध्ये, मी सुद्धा काही छोटा अधिकारी नव्हतो, मी पण एक विमानाचा फ्लाईट इंजिनियर आहे, चीफ एअर आर्टिफिसर होतो. तरी पण आम्हाला असे वाईट अनुभव आले. आणि त्याचंच कारण असं होतं की आम्हाला वाटलं की आपण ह्या नेव्हीमध्ये किंवा मिलिटरीमध्ये पुढं नोकरी करण्यात मजा नाही. बापरे, राम नागरगोजेंच्या वाट्याला जे आलं, आणि तेही ते काही केवळ जवान नव्हते, सिनियर ऑफिसर होते थोडेसे, पण तरीसुद्धा त्यांना असं वाटतं की आपण कनिष्ठ अधिकारी होतो आणि वरिष्ठ अधिकारी ज्या प्रकारे वागत होते ते भयानक आहे. अभय पटवर्धन, तुम्ही निवृत्त कर्नल आहात, खरंच या पद्धतीनं लष्करामध्ये किंवा एकूणच सैन्य दलांमध्ये हे सगळं चालतं का? काय काय म्हणणं आहे? अजिबात चालत नाही. अजिबात चालत नाही. नाही, असं आहे, हे जे इन्सिडन्सेस आपण सांगतात, जसं आपण सांगितलं की हे आयसोलेटेड इन्सिडन्सेस आहेत. आयसोलेटेड याच्याकरता आहे की काही लोकांना याचा अनुभव आला असेल. ऊर्जा माझी काळे गोरे, तसं आर्मीमध्ये सुद्धा काही चांगले लोक, काही वाईट लोक असतात. काही चांगल्या युनिट, काही वाईट युनिट असतात. काही चांगले छोट्या दर्जाचे जे अधिकारी असतात ते असतात. आमच्या इकडे एक सिस्टीम असते सर. सिस्टीम अशी आहे की प्रत्येक लेवलला त्यांचा एक राशनचा अधिकारी असतो. जवानांचाही राशनचा अधिकारी असतो, ऑफिसरचाही राशनचा अधिकारी असतो. आमच्या इन्फंट्री बटालियनमध्ये, मी स्वतः इन्फंट्री बटालियन जाट रेजिमेंट कमांड केलेली आहे. आमच्या इन्फंट्री बटालियनचा जो क्वार्टर मास्टर असतो तो मेजर किंवा कॅप्टन रँकचा असतो. त्याच्याखाली जो JCO किंवा सुभेदार असतो तो सुभेदार किंवा नायब सुभेदार रँकचा असतो. कंपनीमध्ये कंपनी क्वार्टर मास्टर असतो. प्लटूनमध्ये प्लटून हवालदार असतो. हे सगळेजण आपल्या आपल्या राशनचे जिम्मेवार असतात. आणि चांगल्या युनिटमध्ये असं राशन कधीही मिळत नाही. माझ्या युनिटमध्ये, आम्ही हाय अल्टिट्यूडमध्ये असताना मी अनेकदा राशन रिजेक्ट केलेलं आहे. याच्याकरता केलेलं आहे की खालपासनं, म्हणजे आम्ही जेव्हा तवांगमध्ये होतो तेव्हा तेजपूरपासनं तवांगपर्यंत राशन यायला 6 दिवस लागायचे गाडीने यायला. जर तुम्ही खाली पालक ठेवला असेल तर तो वर येईपर्यंत वाळून जायचा गाडीमध्ये. त्याच्यामुळे त्या गोष्टी या परिस्थिती प्राप्त आहेत, यामध्ये काही शंका नाही. हे जे आहे याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही आहे की हे लोक खोटं बोलतात, अजिबात नाही. काही काही ठिकाणी यांना मिळालेही असेल आहे, अशा पद्धतीची वागणूक मिळाली असेल. पण दिस इज व्हेरी आयसोलेटेड इन्सिडन्सेस. अभय पटवर्धन, तुमचा मुद्दा पोहोचला. राम नागरगोजे, मला एक सांगा,
अभय पटवर्धन ज्या पद्धतीनं चक्क सांगतात की नाकारतात असं घडतच नाही आणि हे सगळं अपवादात्मक आहे, राम नागरगोजे हे अपवादात्मक आहे असं म्हणता येईल का? कारण एवढे लोक जर अस्वस्थ असतील राम नागरगोजे तर हे अपवादात्मक नाही. लष्करामध्येच किंवा सैन्य दलांमध्ये काहीतरी गडबड आहे आणि ती दुरुस्त केली पाहिजे असं वाटतं का? राम नागरगोजे काय म्हणणं आहे? आता परत चालू झालं. हा, राम नागरगोजे तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का? अरे सगळ्यांचे फोन व्यवस्थित सुरू करा, असं 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 होऊ देऊ नका अजिबात. आता बरं ठीक आहे, राम नागरगोजेंना माझा आवाज जात नाहीये, संपर्क होत नाहीये. पण अभय पटवर्धन तुम्ही आता जी भूमिका मांडलेली आहे त्याच अनुषंगानं तुम्हाला मुद्दाम आज माझ्याकडे ज्या पाहुण्या आहेत त्या फोनवरून आपल्यासोबत असणार आहेत, पण त्या जे बोलणार आहेत ते ऐकलं म्हणजे अभय पटवर्धन आणि बाकी सगळ्यांच्या लक्षात येईल की हे केवळ अपवाद वगैरे नाही आहे. लष्करामध्ये मोठी समस्या आहे, मोठी अडचण आहे आणि गंभीर पद्धतीच्या ऑपरेशनची आवश्यकता आहे. एरवी लष्करी अधिकारी आणि लष्कर बाकीचे ऑपरेशन्स करत असतं, सर्जिकल स्ट्राईक्स करत असतं, पण आता लष्करामध्येच या प्रकारच्या ऑपरेशनची आवश्यकता आहे. काय घडतंय बघा. जयश्री भालेराव, सार्जंट मंगेश भालेराव यांची पत्नी असणारी जयश्री भालेराव त्या आता माझ्यासोबत आहेत. जयश्री भालेराव नमस्कार. नमस्कार. तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? हो, आवाज येतोय. बरं, तुम्ही मला सांगा सार्जंट मंगेश भालेराव आता कुठे असतात, कुठल्या पोस्टिंगवर आहेत, काय करतायत? आता आम्ही आसाममध्ये आहोत, झबुआमध्ये बर, पोस्टिंग आहे. तुम्ही आता सार्जंट जाबुआमध्ये आहात. एअरफोर्स स्टेशन 14 विंग मध्ये सार्जंट आहे. बर, काय नक्की त्यांची मला सांगा की आता ज्या पद्धतीनं सगळे व्हिडिओज पुढे येत आहेत की लोकांना किती त्रास होतो, अधिकारी शोषण करतात, त्रास छळतात, हे सगळं जे आहे तुमचा अनुभव काय आहे, मंगेशचा अनुभव काय आहे? यांचं ऑपरेशन झालंय हे हृदयविकाराचं. तर हे A4 G4 परमनंट कॅटेगरी आहे यांची. तर यांना अफवामध्ये ऑफिसमध्ये म्हणजे जे देशसेवेसाठी काम नियुक्त केलं जातं त्यासाठी काम न करता प्रायव्हेट असोसिएशन आहे अफवा त्याच्यामध्ये काम करावं लागतंय. म्हणजे करावं लागलं 2.5 वर्ष. वरच्या अधिकारीमुळं जयश्री मुद्दा मी टीव्हीवर जे हा कार्यक्रम बघतायत त्यांना सांगतो जरा काय नक्की ते. म्हणजे तिथे लष्करी अधिकारी जे सिनियर अधिकारी आहेत त्या सिनियर अधिकाऱ्यांच्या पत्नींनी स्थापन केलेली एक संघटना आहे की जिचा लष्कराशी सरकारशी काहीच संबंध नाहीये, लष्कराशी वगैरे काही संबंध नाही. अशा NGOमध्ये अशा संघटनेच्या अनुषंगानं त्या सार्जंट मंगेश भालेरावांना काम करायला लावलं जातं आणि त्यांना कुठलीही कामं, मगाशी मी जो उल्लेख केला, कुठली भाजी आणणं, दळण वहे करणं, अशा प्रकारची कामं सांगितली जातात. सार्जंट मंगेश भालेराव आता आपल्याला दिसत आहेत स्क्रीनवर, हे सार्जंट मंगेश भालेराव आहेत. आणि हृदयाची शस्त्रक्रिया झालेला हा जवान त्याला या प्रकारे छळलं जातं. जयश्री बोला, नक्की काय त्रास होता तो? 2.5 वर्ष यांनी काम केलं. त्यानंतर यांना मनामधून एक खंत होती, मी देश सेवेसाठी काम करतोय, तरी पण मला प्रायव्हेट आहे म्हणजे प्रायव्हेट असोसिएशन आहे याची जे ऑफिसर AOC एअर कमांडर आहे त्यांची वाईफ अध्यक्ष असते, त्याच्यामध्ये यांना काम करण्यास जबरदस्ती केलं, ऑर्डर दिली गेली. तरी मग यांनी 2.5 वर्ष काम केलं. त्यानंतर ऍप्लिकेशन टाकले, 3-4 ऍप्लिकेशन टाकले आणि त्यांना म्हणजे हे नको होतं की काम करावं आणि अफवा काम नाही करायचं. यावरून जे अध्यक्ष होते, अध्यक्ष मॅडम, अफवाच्या मॅडम होत्या, त्यांना इगो हर्ट झालं त्यांचं. त्याच्यामुळे इतका नंतर ऑफिसमध्ये त्यांना ट्रान्सफर केलं गेलं, पण इतका त्रास दिला की म्हणजे अक्षरशः धमकी पण दिली की मी तुझं खूप बरं वाईट करेन. त्या दिवसापासून जयश्री बोलत राहा. तृप्ती ॲस्टनमध्ये यांची नावं द्या दोघांची. हा, जयश्री बोलत राहा. पोस्टिंगची धमकी दिली. त्यांचं नाव आहे ब्रिज मोहन त्यागी, एअर कमांडो ब्रिज मोहन त्यागी. तसपासून जी कंटिन्यू त्रास जो सुरू झाला तो अजूनपर्यंत पण चालू आहे. माझ्या मुलीची सायकल सीज केली त्यांनी. जेवण 24 तास ड्युटी, म्हणजे हार्टच्या पेशंटला टाइम टू टाइम जेवण दिलं पाहिजे. जेवायला सुद्धा सोडत नव्हते. इतकं म्हणजे अक्षरशः हे इथपर्यंत स्टेजला पोहोचले होते की मी आता हे करेल आत्महत्या. मला तर कळतच नव्हतं काय करावं.
मग जयश्री आत्ता काय अवस्था आहे? आता पण त्रास चालू आहे. आता पोस्टिंगची धमकी दिली आहे बरं. आणि मुलीची सायकल सीज केली आता. आणि माझी म्हणजे सासू सासरे वगैरे बरोबर नसतात. बरं. बरोबर नसतात, कोणीच नसतं आमचं. आम्ही म्हणजे जयश्री पुन्हा एकदा सांगा, तुमचं पोस्टिंग आता कुठल्या गावामध्ये आहे? आसाममध्ये. आसाममध्ये आहे. आणि मग आसाममध्ये तुम्ही दोघेच असता सोबत आणि कोण कोण असतं घरात? हो, दोघेही असतो. पण यांना 24 तास इतकी कंटिन्यू ड्युटी केली जाते हृदय पेशंट असताना, की म्हणजे रात्रभर मला हीच काळजी असते की हे व्यवस्थित येतील का नाही घरी. म्हणजे भरपूर असे. बरं, मला सांगा सार्जंट मंगेशनं सगळीकडे तक्रारी केल्या, काही उपयोग झाला का? कसलं? सगळीकडे तक्रार केली, त्याच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचं म्हणणं काय होतं? हो, यांनी आरोजी वगैरे पण टाकली, 3 आरोजी टाकले, पण त्यांच्या साईडनेच निकाल लागला. लास्टला मी ही जेव्हा सुसाईड करायचं कोशिश ही धमकी म्हणजे असं माझ्याजवळ बोलायला लागलंय, तेव्हा मग मी प्राईम मिनिस्टर, ह्युमन राईट्स कमिशन, प्रेसिडेंटला लेटर लिहिलंय. बर, मग काय त्याच्यावर काय उत्तर आलं का? त्याच्यावर पण एवढे ऍक्शन वगैरे नाही झाली. बघा, हे सार्जंट मंगेश त्यांनी भालेराव सगळं बरोबर, केस बोला त्यांच्या जयश्री, बोला. साईडनी दाबून घेतली, म्हणजे पॉवरचा मिसयूज केला. बर बर. जयश्री मला सांगा, जयश्री तुमचं मंगेशचं मूळ गाव कुठलं आहे? मूळ गाव आहे मडकेचा, पण आम्ही आता इथं वांगणीमध्ये राहतो, सासू सासरे. बरं, नाही तुमचं मूळ गाव कुठल्या शहरात आहे म्हटलात? आमचं मूळ गाव आहे मडकेचा, पण आम्ही राहायला इकडं वांगणीमध्ये आहे. मग कुठला जिल्हा कुठला? जिल्हा ठाणे. अच्छा, ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत. बघा, म्हणजे ठाण्यामध्ये हे आपल्या आसपासचं आहे, हे कुठलं फार दूरचं नाही. म्हणजे तेज बहादूर यादव किंवा बाकीचे ज्या लोकांनी ही सगळी रिॲक्शन दिली आहे, ज्या लोकांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ते कुठेतरी दूरचे आहेत. पण ठाण्यामधल्या सार्जंट मंगेश जो आहे त्याच्या पत्नीची ही प्रतिक्रिया आहे की त्याला आत्महत्या करायची वेळ आली. त्याला ज्या प्रकारच्या संस्थेमध्ये जे लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींची खाजगी संघटना आहे त्या संघटनेमध्ये त्यांना ड्युटी दिली आणि तिथे 24 तास नको ती कामं. जो सार्जंट मंगेश आपण बघितलं की असा हा सार्जंट मंगेश तरुण अगदी आहे आणि त्याला असं वाटतं की मला देशासाठी मी इथं आलो आहे, आणि प्रत्यक्षामध्ये मात्र त्याला दळण आणणं, पाणी भरणं, रेशनचं साहित्य भरणं, अशा प्रकारची कामं त्या लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नी सांगतात. हे सगळं जे आहे या चित्राबद्दल आपण बोललं पाहिजे. राम नागरगोजे, मला सांगा की मुळामध्ये हे जे चित्र आहे हे सगळं जर असेल तर लष्करी अधिकारी किंवा सुरक्षा दलांमधले सगळे जे अधिकारी आहेत ते या जवानांचं शोषण होतं, आणि होत असताना त्यांना कुठेही तक्रार करता येत नाही, अशी अवस्था आहे का? राम नागरगोजे, काय म्हणणं आहे? होय सर, बोलत राहा. बिलकुल हे सत्य आहे. त्या जवानांना तक्रार करता येत नाही. त्यांची SD सर्व्हिस डॉक्युमेंट खराब केलं जात आहे. त्याला अशा ठिकाणी पाठवलं जात आहे की जिथं त्याला त्रास होईल. आणि एक असं होतं की ही मांजराच्या गळ्यात घंटी कुणी बांधायची, अशी परिस्थिती त्या जवानांची आहे सध्या, आणि पाठीमागे होती आणि ही सुधारणार नाही. आज जी परिस्थिती आहे, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. राशनबद्दल जर बोलायचं झालं तर जो जवान बर्फामध्ये काम करतोय त्याला शासनामार्फत काही दारू मिळते, लिकर मिळतंय, त्याला मात्र फक्त 4 बाटल्या देतात आणि ती पण फक्त रम. बर. आणि अधिकारी जो दिल्लीमध्ये बसतो AC रूम मध्ये, त्याला स्क्वॅचची विस्की मिळते आणि 15-15, 16-16 बाटल्या त्याला मिळतात. कशासाठी? हा देशाचा पैसा आहे, हा नागरिकांचा पैसा आहे, हा शेतकऱ्यांचा पैसा आहे. बिलकुल हा बंद झाला पाहिजे. दारू द्यायची तर सगळ्यांना, तोही एक मनुष्य आहे, हा पण एक मनुष्य आहे, त्याला पण 4 बॉटल लागत असतील, त्याला पण 4च बॉटल लागायला पाहिजेत ना. बरोबर. त्याला कशाला जास्त बाटल्या देतात? हा पैसा कोणाचा आहे? हा संरक्षण मंत्र्याचा, त्या बजेटचे असते, त्या बजेट मधला पैसा आहे, उधळपट्टी आहे त्या अधिकाऱ्यांची. आणि तुम्हाला सांगतो सर की ज्या पद्धतीनं माझा अनुभव आहे दिल्लीतला, की जर 1000 किलो जर मटण येत असेल तर फक्त बिलामध्ये 1 हार येत आहे, प्रत्यक्षात मात्र 500 ते 600 किलोच मटण असतं. आणि 400 किलो किंवा 300 किलो ही फक्त ऍडजस्टमेंट आहे. हे पैसे तो जो कमांड सप्लाय ऑफिसर असेल किंवा तो जो तिथला कमांडिंग ऑफिसर असेल, हे त्यांची मिलीभगत त्या सरकारची असते आणि वर्षानुवर्षे तेच सप्लायर तिथं राहतात. तिथं कुठलंही टेंडरिंग बरोबर होत नाही.
राम नागरगोजे जे सांगतात ते भयानक आहे. आणि मगाशी आपण बघितलं की सार्जंट मंगेश भालेरावांची पत्नी आता त्या पोस्टिंगवर आहेत. म्हणजे ते निवृत्त झालेले नाहीत. सार्जंट मंगेश भालेराव आत्ता आसाममध्ये ऑन ड्युटी आहे, पोस्टिंगवर आहे. त्याची पत्नी ज्या पद्धतीनं सार्जंट मंगेश भालेरावांवर होणारा अन्याय सांगते आहे. विष्णू कदम, मला सांगा की मुळामध्ये हे सगळं जे घडतं आहे याच्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे असं वाटतं का? जरूर झाली पाहिजे. कारण काय आहे की या डिफेन्समध्ये एक डिसिप्लिन ही गोष्ट असते, पण डिसिप्लिनशिवाय डिफेन्स चालणार नाही. पण आता जग बदललेलं आहे, पुष्कळ पुढे गेलेलं आहे. आणि सध्या पूर्वी आपल्या फौजेमध्ये माणसं जे जवान जायचे ते 8वी 9वी 10वी असे शिकलेले जायचे. आता 10वी 12वी ग्रॅज्युएट झालेली मुलं जात आहेत. तर त्यांची जी मानसिकता आहे त्याचा पण विचार केला पाहिजे. आणि कुठलीही गोष्ट किती दाबायची याचा विचार करूनच त्यांच्याशी विष्णू कदम, तुम्ही जे बोलताय ते फार महत्त्वाचं आहे. आता आमदार भाई जगताप सुद्धा आपल्यासोबत आहेत. भाई जगताप, गेल्या 2.5 वर्षांमध्ये हे सरकार सातत्यानं सीमेवरचे सैनिक, जवान, त्यांचा आदर्श, देशभक्ती वगैरे वगैरे बोलत आहे. आणि प्रत्यक्षात ज्या प्रकारे आता सगळे जवान बोलत आहेत, जे दुःख मांडतायत, म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि याच्यावर आपण चर्चा करत होतो, पण जवानांच्या आत्महत्यांची वेळ येऊन ठेपली, अशा प्रकारे आता जवान बोलत आहेत, जवानांच्या पत्नी बोलत आहेत. भाई जगताप, काय चाललंय नक्की? संजयराव, खरं तर मनाला इतक्या वेदना होतात आहेत आणि हे सगळे ज्या यांनी जवानांनी ते व्हिडिओ व्हायरल केलेत, खरोखरच त्यांना मानलंच पाहिजे की अतिशय जीवावर उदार होऊन आणि आपल्यावर कारवाई होतील हे माहीत असताना सुद्धा त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या. याचा अर्थ असा निघतो की किती नाईलाज झाला असेल या सगळ्या जवानांचा, जे आज बर्फामध्ये तिथे तुमचं आणि आमचं संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी तैनात आहेत. आणि आज जर त्यांची ही अवस्था आहे आणि ही अवस्था आजचीच आहे असं मी म्हणण्याचं भाई जगताप, मी तुमच्याकडे येतो. मला आता ब्रेक घ्यायचा आहे, फक्त गणेश हाके, मुळामध्ये सरकार काय करतं हे सगळं होत असताना जरा बोला, मला ब्रेक घ्यायचा आहे. संजयजी, मी आपली चर्चा गेल्या 15-20 मिनिटापासून ऐकतो आहे. ही वस्तुस्थिती ज्या पद्धतीनं आज त्या जवानांनी आपल्याला सांगितली किंवा नागरगोजींनी आपल्याला सांगितली ती अत्यंत दुर्दैवी अशा स्वरूपाची आहे. त्याचं समर्थन कुणीही सरकार म्हणून आणि आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून करणार नाही. पण दुर्दैवानं या देशामध्ये मिलिटरी रूल, जो ब्रिटिशांचं सरकार होतं तेव्हापासून ज्या मिलिटरी रूल्स होता त्या रूल्स जसे तसे अडॉप्ट करण्यात आलेली आणि तीच पद्धती गेल्या अनेक वर्षापासून या देशामध्ये मिलिटरीच्या संदर्भामध्ये चालू होती. आता गेल्या 2 वर्षात आपण जे म्हणालात की 2.5 वर्षापासून आम्ही ज्या किसानांच्या संदर्भामध्ये, जवानांच्या संदर्भामध्ये हे सरकार बोलत आहे, पण आपल्याला गेल्या 2-2.5 वर्ष आतापर्यंत कुठल्याही प्रकारच्या सुधारणा या पूर्वीच्या सरकारने केल्या नाहीत हे आपल्याला स्पष्ट होईल. या सरकारनं लष्कराचं आधुनिकीकरण करण्यापासून ते या 1 रँक 1 पेन्शनची सारख्या गोष्टी किती दिवसापासून प्रलंबित होतात, किती गोष्टी त्याच्यासाठी सरकारला वारंवार ते लोक मागणी करत होते, आपला आग्रह धरत होते, अनेक पद्धतीचे त्यांनी आंदोलनं केली. पण या लष्करांच्या या गोष्टीबद्दलचं पूर्वीच्या सरकारनं कुठेही आपलं लक्ष दिलेलं नव्हतं. पण हे सरकार सत्तेवर आल्यानंतर जातीनं लक्ष देऊन, हे संवेदनशील सरकार आहे आणि म्हणून लष्करांच्या गणेश हाके, तुमचा मुद्दा पोहोचला. मला आता ब्रेक घ्यायचा आहे. शारीरिक नक्षबंदी, तुम्ही MIMचे प्रवक्ते आहात आणि तुमच्या नेत्यांनी, ओवेशींनी लगेच याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. मला सांगा, हे सरकार संवेदनशील आहे असा दावा गणेश हाकेंचा आहे. जे घडतंय ते बघून हे सरकार खरंच संवेदनशील आहे असं वाटतं का? संजय साहब, सबसे पहले तो मैं शाम टीवी के जरिए बहादुर तेजपाल यादव की बहादुरी को सलाम करता हूँ मजलिस की तरफ से, जिसने एक बहादुरी का एक बहुत बड़ा काम किया और सच बताया. उसकी बहादुरी देखकर कल बड़ा अफसोस हुआ कि मैं इस दुनिया की सबसे बड़ी जमहूरियत, सबसे बड़ी डेमोक्रेसी का एक बाशिंदा हूँ, एक रहने वाला भारतीय हूँ, और वहाँ का सुरक्षाकर्मी जिसकी वजह से आज हम चैन से सोते हैं वो महफूज नहीं है. वो आज भूख से मरने के काम उस पर आ गया है. असल में
इससे पहले भी कई सालों से अभी तक के ये करप्शन और भ्रष्टाचार होते आए हैं। कांग्रेस के दौर में भी होते आए हैं, इनके दौर में भी होते आए हैं। लेकिन इनके जो बड़े बड़े दावे हैं कि सबका साथ और सबका विकास और 56 इंच का सीना लेकर चलने की बातें करने वाले माननीय प्रधानमंत्री मोदी जी, अगर आप वाकई इस देश को लेकर इतने संवेदनशील है, इस देश की देशभक्ति को लेकर आप इतनी बड़े बड़ी वादे करते हैं, जो लोग सरहद पार अपने दुश्मनों से हमारी हिफाजत करते हैं, अगर आप उनके तई संजीदा नहीं है, उनके लिए सीरियस नहीं है, तो आप इस देश की प्रजा के लिए शारेक जी तुमचा मुद्दा पोहोचला. मी पुन्हा येतो मला आता ब्रेक घ्यायचा आहे. पण बघा, म्हणजे व्हिडिओज व्हायरल झाले, सीआरपीएफचा जवान असेल किंवा बीएसएफचा जवान असेल, पण त्याच्यापेक्षाही आत्ता इथे साम टीव्हीवर आवाज महाराष्ट्राचा कार्यक्रमामध्ये पहिल्यांदाच सार्जंट मंगेश भालेराव आणि त्याची पत्नी जयश्री भालेरावनं सार्जंट मंगेश भालेरावच्या बद्दल जे चाललंय त्याच्यावर आत्महत्येची वेळ आलेली आहे. पंतप्रधान राष्ट्रपतींना पत्र पाठवली तरीही काहीच घडत नाही. ठाणे जिल्ह्यातला सार्जंट आहे, ठाणे जिल्ह्यातला तरुण आहे, जवान आहे, आणि त्या जवानाची पत्नी ज्या प्रकारे सांगते की हे सगळं घडतंय, ती स्वतः आसाममधून स्वतः सांगते आहे. या व्हिडिओजपेक्षा सुद्धा हे अधिक गंभीर आहे. म्हणजे कॅन्टीनची अवस्था वाईट आहे, भाकरी आणि याची सगळी अवस्था वाईट आहे, किंवा निवृत्ती वेतन नाही वगैरे, हे मुद्दे गंभीर आहेतच. पण माझ्या पतीवर जो सार्जंट आहे त्याच्यावर आत्महत्येची वेळ आलेली आहे, इतकं त्याचं शोषण होतं आहे, आणि तरीसुद्धा कोणीही दखल घेत नाही. आसाममध्ये पोस्टिंगवर असणारा सार्जंट मंगेश भालेराव, त्याची पत्नी जयश्री भालेराव साम टीव्हीवर बोलली. पहिल्यांदाच या पद्धतीची भूमिका आपल्या महाराष्ट्रातल्या एका जवानाच्या पत्नीनं थेटपणे जाहीरपणे टीव्हीवर मांडलेली आहे. एरवी आपण फार कोडकौतुक करतो जवानांचं, पण जेव्हा या प्रकारे एक जवान पत्नी या पद्धतीनं सांगते की काय हाल होत आहेत, काय प्रकारे सार्जंट मंगेशचा छळ होतोय, अनन्वित अत्याचार होत आहेत, तेव्हा याच्याबद्दल आपण काय बोलणार आहोत, ही चर्चा आपल्याला करावी लागणार आहे. मुद्दा फार गंभीर आहे. देशभक्तीच्या नावानं केवळ गळे काढून चालणार नाही, या मुद्द्यांना भिडावं लागणार आहे. आपण भिडत राहू, आपण बोलत राहू, तुम्ही कुठेच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहोत भारत माता की जयच्या घोषणा आणि जवानांच्या वाट्याला मात्र नरक यातना.
व्हिडिओज व्हायरल झालेत. BSFचा जवान आहे, CRPFचा जवान आहे, ते सांगतायत की काय वाईट अवस्था आहे. BSFचा जवान असं म्हणाला की लष्करी अधिकारी, वरिष्ठ अधिकारी एवढं शोषण करतायत की मी विरोधामध्ये बोललो म्हणून कदाचित हे लोक मला संपवतील सुद्धा. हे व्हिडिओज हे निमित्त आहेच. पण आज ब्रेकवर जाण्यापूर्वी साम TV वरच्या आवाज महाराष्ट्राचा या चर्चेमध्ये सार्जंट मंगेश भालेराव, जो आत्ता आसाममध्ये आहे, त्याचं पोस्टिंग आसाममध्ये आहे, त्याची पत्नी असणारी जयश्री भालेराव ज्या प्रकारे फोनवर बोलली की सार्जंट मंगेश भालेरावचा ज्या पद्धतीनं अनन्वित अत्याचार त्याच्यावर होत आहेत, छळ होतो आहे आणि त्याच्यामुळे सार्जंट मंगेशवर अक्षरशः आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. आणि तरीही सगळीकडे सरकार दरबारी सगळीकडे जाऊनसुद्धा कोणीही त्याचं म्हणणं अजिबात ऐकत नाही. मला असं वाटतं की जे व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत त्यापेक्षासुद्धा हा जयश्री भालेरावांचा फोन जो आहे तो अधिक गंभीर आहे. त्यामुळे त्या मुद्द्याबद्दल आपल्याला बोललं पाहिजे. एकूणच या सगळ्या जवानांच्या संदर्भामध्ये सरकार इतकं संवेदनशून्य कसं आहे हा मुद्दा आहे. गणेश हाके, आत्ता जयश्री भालेराव जे बोलली तुम्ही ऐकलंय, तुम्ही सांगितलं की आम्ही फार संवेदनशील आहोत, पण सगळीकडे जाऊन पंतप्रधान, राष्ट्रपती सगळीकडे गेले. पूर्वी काय घडत होतं सोडून द्या, काँग्रेसनं सगळ्यात चुका केल्या असतील किंवा आणखी काही केलं असेल, आता मुद्दा तो नाही आहे. 2.5 वर्षांमध्ये तुमची संवेदनशीलता दिसली नाही, जयश्री भालेरावला दिसली नाही, सार्जंट मंगेशला दिसली नाही. आपल्या ठाणे जिल्ह्यातला, महाराष्ट्रातला तरुण पोरगा तो जातो आणि त्याला या पद्धतीनं लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नी ज्या आहेत त्यांची सेवा करावी लागते, अतिशय अवमानकारक कामं करावी लागतात, हृदयाचा त्रास सुरू होतो, आत्महत्या करायची वेळ येते, तरीसुद्धा कोणी ऐकत नाही. गणेश हाके, हे कसं काय चालेल, काय म्हणणं आहे? नाही, जयश्री भालेराव ज्या म्हणाल्या त्या खरोखरच म्हणजे मी सांगितलं ना की दुर्दैवी अशा स्वरूपाचं आहे. त्यांनी तक्रार म्हणाल्या त्या की मी पंतप्रधानांकडे, राष्ट्रपतीकडे तक्रार केलेली आहे आणि त्याची चौकशी झाली, पण त्यांच्या बाजूने ती निर्णय झाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. की पुन्हा एकदा मी या आपल्या सामच्या माध्यमातून मी तुम्हाला असं आश्वासन सांगतो की जयश्री ताईंच्या संदर्भामध्ये मी स्वतः संरक्षण मंत्र्यांशी बोलेन आणि स्वतः संरक्षण मंत्र्यांशी बोलून त्यांच्या संदर्भामध्ये जर ती वस्तुस्थिती जर असेल तर त्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून मी स्वतः विनंती करेन. बाब दुसरी अशी आहे की आपण या सरकारच्या संदर्भात जो बोललात की हे सरकार संवेदनशील नाही आहे. 2 गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे त्याच्यामध्ये की हे जर सरकार जर संवेदनशील नसतं तर ज्या तेजसिंग यादवांनी जी तक्रार केल्यानंतर लगेच प्राईम मिनिस्टर कार्यालयाला तक्रार केल्यानंतर प्राईम मिनिस्टर कार्यालयाकडून, पंतप्रधान कार्यालयाकडून लगेच गृह मंत्रालय याची चौकशी करून त्याचा ताबडतोब अहवाल पाठवायला तात्काळ सांगण्यात आलं. गणेश हाके, हे सोशल मीडियावर व्हायरल झालं म्हणून ऐका. गणेश हाके सोशल मीडियावर व्हायरल झालं. मी तुमच्याकडे येतो. आज राजकीय नेत्यांपेक्षा सुद्धा मला जवानांशी बोलू द्या. राजकीय नेत्यांपेक्षा मला जवानांशी बोलू द्या. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर तुम्हाला भूमिका घेण्याचा पर्यायच नव्हता. एक सेकंद जयश्री भालेरावांना पुन्हा फोन लावा. एक सेकंद जयश्री भालेराव, एक सेकंद. नाही, मला जयश्री भालेरावांशी बोलू द्या. जयश्री, एक सेकंद. गणेश हाके, हा मुद्दा गंभीर आहे आणि ज्या प्रकारे जयश्री भालेराव, गणेश हाके मी तुमच्याकडे येतो. जयश्री भालेराव, मला सांगा की आता यादवांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याच्यानंतर सरकारनं लगेच काही पावलं उचलली. नरेंद्र मोदी असं म्हणाले की तक्रार दाखल झाली, ऐका, खुलासा केला पाहिजे वगैरे वगैरे, कारवाई झाली पाहिजे. पण जयश्री भालेराव, तुम्ही सांगा, आत्ता भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गणेश हाके म्हणतायत की मी हे सगळं प्रकरण संरक्षण मंत्र्याकडे नेईन वगैरे. मला सांगा जयश्री भालेराव, तुम्ही काय काय केलं, कोणाकोणाकडे गेला होतात, काय काय घडलं, जरा सविस्तरपणे बोला. जयश्री भालेराव, बोला. मी प्राईम मिनिस्टर, ह्युमन राईट्स कमिशन, प्रेसिडेंट यांना लेटर लिहिले ते. तुम्ही त्या पत्रामध्ये जयश्री काय म्हटलंय? जयश्री पत्रात काय म्हटलंय? म्हणजे माझे हसबंड आहे, त्यांना त्रास दिला जात आहे आणि हे काहीही करू शकतात. यांना धमकी दिली आहे, ड्युट्या केल्या जात आहे, 24 तास ड्युट्या करताय, सुट्ट्या कॅन्सल केल्या. माझ्या सासूबाई खूप आजारी होत्या, तेव्हा सुद्धा सुट्टी कॅन्सल केली. इतकं त्यांचं खूपच तब्येत खराब होती, तेव्हा सुद्धा सुट्टी, म्हणजे इतकं इमर्जन्सी होतं, तेव्हा यांना लास्टला सुट्टी टाकल्यावर न मंजूर झाल्यामुळं यांना जावं लागलं घरी. जयश्री मला सांगा, जयश्री एक सेकंद. जयश्री एका विंडोमध्ये आहेत आणि दुसऱ्या विंडोमध्ये सार्जंट मंगेश आहेत. जयश्री आपल्याशी बोलतायत. जयश्री मला सांगा, एवढ्या सगळ्या तक्रारी दाखल केल्या तुम्ही पंतप्रधानांकडे, राष्ट्रपतींकडे, मंत्र्यांकडे, काय उत्तर आली का? उत्तर काही नाही, म्हणजे सॅटिस्फॅक्शन नाही झालं.
उत्तर काही नाही आले. उत्तर आलेलंच नाहीये. गणेश हाके आता मी तुमच्याकडे येतो. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रतिक्रिया देण्याशिवाय पर्यायच नसतो. पण तुम्ही संवेदनशील असता तर एका जवानाच्या पत्नीच्या या पत्रावर पुढे काहीतरी घडलं असतं. गणेश हाके काय म्हणते? नाही, मला स्वतःला विश्वास आहे जे आपल्या भालेराव ताई ज्या म्हणतायत ते पंतप्रधान कार्यालयाकडून किंवा ह्युमन राईट्स कमिशनकडून त्यांना कुठलेही काही म्हणजे निदान उत्तर म्हणा किंवा काहीतरी समान त्यांना पत्र आलेलं असावं. असं होणार नाही. पंतप्रधान कार्यालयाकडून त्यांनी तक्रार केली आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं त्यांना उत्तर दिलेलं नाही, असं होणार नाही. आता त्याच्या तारखा, त्यांनी कधी पत्र लिहिलेलं आहे, किती दिवस झालेले आहेत, या सगळ्या गोष्टीचं त्यांनी जर डिटेल जर सांगितल्या तर त्याचा तपशील आपल्याला मागून घेऊन त्यांना आपल्याला सांगता येईल. पण मी तुम्हाला आपल्या दोन गोष्टी सांगतो की एखादी पर्टिक्युलर केस म्हणजे भालेराव ताईंच्या संदर्भामधली ती केस एखादी असू शकते असं आहे. पण सर्वसाधारणपणे की आपण जर अशा असंख्य लोकांनी जर वरती जर अशा स्वरूपाचे अन्याय जर झाले असते तर कदाचित राम नागरगोजे अशा पर्टिक्युलर केसला घेऊन आपण या सगळ्या गोष्टीचं राजकारण नाही राखून घ्या सर की अशा स्वरूपाचं आपण, माझं म्हणणं आहे की ह्या विषयाचं आणि सरकारला समोर आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून त्याचं मला वाटतं राजकारण करू नये. सरकारनं अत्यंत प्रामाणिकपणे या लष्कराच्यासाठी तुम्हाला मी आता गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जे महत्वाचे निर्णय या सरकारने घेतलेले त्याच्याबद्दल नाही गणेश हाके मला नको, मला गणेश हाके हे निर्णय मला सांगू नका. एक लक्षात घ्यायचं राजकारण वगैरे काही गणेश हाके याचं राजकारण नको. आधुनिकीकरण करण्याचा निर्णय असेल, लष्कराच्या सोयीसवलतीबद्दलचा निर्णय असेल, पे कमिशनच्या संदर्भात असेल. नाही ऐकून घ्या माझं संजयजी. बघा पहिला पंतप्रधान आहे संजयजी ऐका. लष्कराच्या संदर्भामध्ये पहिला पंतप्रधान ऐकून घ्या माझं ऐकूनच घ्यायचं नसेल तर संजयजी मला तुम्ही सांगून देणार नसाल. संजयजी सरकारच्या संदर्भात मला तुम्ही काय केलं हे गणेश हाके आता मला सांगू नका. राम तुमचं जे वाक्य आहे गणेश हाकेंचा आवाज जरा बंद करा. एक सेकंद राम नागरगोजे गणेश हाके आता चक्क म्हणाले, राम नागरगोजे गणेश हाके आता म्हणाले की हे अपवादात्मक घडतंय. राम नागरगोजे जरा काय घडतंय समजावून सांगा. सर तुम्हाला सांगतो, पंतप्रधान सगळ्यात चांगले आहेत, भाजपचं सरकार चांगलं आहे, परंतु यांचा IAS ऑफिसर किंवा मिलिटरीच्या अधिकाऱ्यावर कुठलाही धाक नाही. मिलिटरीच्या अधिकाऱ्यावर किंवा IAS ऑफिसरवर धाक नाही. मी एक मराठवाड्यातील माजी सैनिकाच्या कल्याण मंडळाचा अध्यक्ष आहे. आम्हाला नोकऱ्या नाहीत, आम्हाला पेन्शन, छोटी पेन्शन मिळते, सरकारी जॉब नाही आणि कुठेही नोकरी नाही, शेती करू शकत नाहीत. आणि आमच्या समोर असाच प्रश्न सुटला की आम्ही एक दूध पावडर बनवायचा कारखाना प्रपोज केलेला आहे, त्याला मंजुरी मिळालेली आहे, हायकोर्टातून त्याला मान्यता मिळाली आहे, हायकोर्टातून त्याला डायरेक्शन दिलेले आहेत. पंतप्रधानांना त्या अधिकाऱ्यांना सांगितलं हे प्रपोजल मंजूर करून आमच्याकडे पाठवून द्या, पैसे आमचे आहेत. बरोबर राम नागरगोजे एक सेकंद तुमचा मुद्दा पोहोचलाय. एकूण एक लक्षात घ्या, आम्ही मुद्दाम जे म्हटलं ना राजकीय नेत्यांना पेक्षा सुद्धा आज आपण मी जवानांचं ऐकतोय ते भाई जगतापांकडे फार वेळ मी गेलो नाही म्हणून ते उठून गेले. अरे एवढा महत्वाचा विषय प्रत्येक वेळी नेत्यांनी बोललंच पाहिजे का? ऐका ना जरा, भाई जगताप उठून कसे काय जाऊ शकतात का रे या चर्चेतून? मुळामध्ये एवढी गंभीर चर्चा सुरू आहे, मला बोलू दिलं नाही. अरे काय प्रत्येक वेळी माईकच पाहिजे का? प्रत्येक वेळी बोलणार का? ऐका ना जरा जवान काय म्हणतायत. पण ही पद्धत जी आहे कुठल्याही पक्षाचा असू द्या. गणेश हाके एक सेकंद, राम नागरगोजे मुद्दा पोहोचलाय, राम नागरगोजे मुद्दा पोहोचलाय, गणेश हाकेंना बोलू द्या. आता गणेश हाके बोला. संजयजी मी आपल्याला एवढंच हे सांगितलं की पर्टिक्युलर म्हणजे आता आपण जी ही केस पर्टिक्युलर केस म्हणून जी भालेरावांची केस आलेली आहे ती त्यांच्याबद्दलची ती घटना घडू शकते, असू शकते. आणि त्याच्या संदर्भामध्ये मी म्हटलं की तुम्हाला की मी स्वतः संरक्षण मंत्र्याशी बोलून त्याबद्दलचा न्याय त्यांना देण्याचा प्रयत्न करेन. एक दुसरी गोष्ट अशी आहे की ही जी यंत्रणा आहे इतकी सडलेली अशा स्वरूपाची यंत्रणा गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. तुम्हाला मी सांगतो मिलिटरीमधली मी सांगितलं ना की ब्रिटिशकालीन जो मिलिटरी रूल आहे, मिलिटरी रूल तोच आपल्याकडे आपण अनेक वर्ष आतापर्यंत चालू. आणि याच्यासाठी म्हणून गेल्या 2 वर्षामध्ये या सगळ्या गोष्टीचं काय केलेलं आहे की एक रिव्ह्यू घेऊन आम्ही अनेक नॉट ओन्ली ह्याच कायद्याच्या संदर्भात मिलिटरी रूल्स नाहीत तर अनेक जे असे कालबाह्य झालेले कायदे जे ब्रिटिशकालीन कायदे आहेत त्या कायदे रद्दबातल करण्याचा आणि त्याच्यामध्ये नवीन सुधारणा करण्याचा हे सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. आणि म्हणून लष्कराचं पहिल्यांदा आधुनिकीकरण करण्याचं काम
या सरकारनं आल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने केलंय. या देशाचा पहिला पंतप्रधान आहे की जो लष्करांच्या बरोबर आपली दिवाळी साजरी करतो. यापूर्वी कधी आपल्या स्वातंत्र्याच्या नंतर कुठल्या पंतप्रधानानं आपली दिवाळी लष्कराच्या बरोबर साजरी केलेली आहे का? माझं म्हणणं आहे की तुम्ही कितीही कसल्याही पद्धतीनं लोकांच्या समोर प्रेझेंट केलं तर नागरिक काय बोलले आपल्याला कल्पना आहे की नरेंद्र मोदी चांगले आहेत, भाजपचं सरकार चांगलं आहे. आता दोन गोष्टी आहे की ज्या परंतु तुमचं वजनच नाही, तुमचं कोणी ऐकतच नाही. सिस्टम असते ते आणि त्या यंत्रणा तुमचं ऐकत त्रास देत असेल. ऐकून घ्या सर, यंत्रणा ऐकून घ्या, तुमचं ऐकत ऐकून घ्या. नसेल तर तुमचा काही उपयोग नाही. नाही, ऐकून घ्या, यंत्रणा ऐकून घ्या मला. अधिकारी जर जर तुमचं लोकांनी- ऐकत नसेल काय, तर राम तुमचा काही नागरगोजे, उपयोग बघा, नाही. सरकार पंतप्रधान- चांगलं असून उपयोग राम नाही. नागरगोजे, पंतप्रधान चांगला असून राम उपयोग नागरगोजे नाही. मला- त्यांचं कोणीच मला ऐकत नाही, संजयजी तुम्ही मला तरी बोलू द्या. ऐका. राम नागरगोजे त्यांचं कोणीच ऐकत नाही, तुम्ही तरी ऐका. गणेश हाके बोला. नाही माझी विनंती एवढीच आहे तुम्हाला की संजयजी की दोन गोष्टी याच्यामधल्या आहे की सरकारनं ज्या गोष्टी केलेल्या आहेत करता आहे सरकार आणि याच्यामध्ये अशा स्वरूपाच्या गोष्टी निदर्शनास आल्यानंतर या देशाचे पंतप्रधान त्यांनी स्वतः जातीनं त्या गोष्टीची चौकशी करायला गृहमंत्रालयाला सांगितलं. गृहमंत्र्यांनी स्वतः त्याच्याबद्दल आयजी लेवलचा अधिकारी त्याला नेमून त्याची तात्काळ जे डीआयजी कडून मार्फत त्याची चौकशी केलेली आहे. त्याचा रिपोर्ट ताबडतोब ज्या ज्या ठिकाणी अशा स्वरूपाच्या बटालियन्स आहेत त्या ठिकाणी म्हणजे ज्याला आहार तज्ज्ञ ज्याला म्हणतो त्या आहार तज्ज्ञ सुद्धा नेमण्याच्या संदर्भामध्ये सरकार विचार करते. त्याला दिला दुर्दैवाची गोष्ट आहे खरं तुम्ही म्हणता त्याप्रमाणे. गणेश हाके तुमचा मुद्दा पोहोचलाय. गणेश हाके मुद्दा पोहोचलाय. गणेश हाके मुद्दा पोहोचलाय. चांगल्या एक पद्धतीच्या सेकंद. सुविधा गणेश देण्याची हाके गरज आहे. गणेश हाके मुद्दा पोहोचलाय. विष्णू कदम. संजय साहब की पंतप्रधान साहेबांनी दिवाळी साजरी केली, तो एक दिवसाचा उत्सव होता. एक दिवसाचा उत्सव केल्यानंतर जत्रेच्या दुसऱ्या दिवशी देवळात गेल्यानंतर काय दिसतं, सगळा कचरा असतो. उत्सव एका दिवसासाठी असतो आणि त्याच्यानंतर जी व्यवस्था असते ती फार वाईट असते. तर उत्सव साजरा करून नाही चालायचं. ह्याच्यावर सर थोडा ऐका. डिफेन्स मिनिस्टर आणि त्यांचे जे इतर हे असतील त्यांनी चर्चा करून सध्या जे काही चाललेलं आहे, ज्यांनी चर्चा करून सध्या जी काही वृत्ती चाललेली आहे त्याच्यावर काहीतरी पर्याय काढलेला पाहिजे. आणि तुम्ही सांगितलं ब्रिटिश जे आपल्या सैन्याबरोबर वागायचे ते बंधुभावाने वागायचे. ज्या दुटी जर सोडली तर त्यांचं एकमेकाशी वागणं हे खेळीमेळीचं असायचं आणि ते आम्ही प्रत्यक्ष बघितलेलं आहे. आणि जिथं इंडियन कुठलेही डिफेन्स जे इंडियन डिफेन्स आहे, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स किंवा हे सिक्युरिटी हे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स याच्यामध्ये जवानांचं आणि ऑफिसरचं बोलणं नसतं, बिलकुल नसतं. फक्त त्याने येस म्हणायचं आणि त्याने ऑर्डर सोडायची. तर त्यांना आपल्या स्वतःचं काहीतरी जर हे एक्सप्लेन करायचं असतं ते पण ते करू शकत नाहीत. एवढी डिसिप्लिन इथं आहे. डिसिप्लिन असायलाच पाहिजे. पण ह्याचा अर्थ असा नाही की डिसिप्लिन आहे म्हणून एखाद्या व्यक्तीला दाबून टाकायचं. आता जे जवान आहेत ते पण मनुष्य आहेत, ते शिकलेले आहेत. पूर्वीच्यासारखे जे 4वी 5वी शिकलेले जवान येत होते ते आता जवान नाही आहेत. 10वी 12वी ग्रॅज्युएट झालेल्या जवानाबरोबर ऑफिसरने कसं बोलायचं ह्याचा त्यांनी पण विचार केला पाहिजे. शिस्तही असायलाच पाहिजे, पण एवढी नाही की ते त्यांना आयुष्यातून उठवायचं. विष्णू कदम फार फार महत्त्वाचं तुम्ही बोललात. आणि एक लक्षात घ्या, नरेंद्र मोदींच्या हेतूंबद्दल मला अतिशय आदर आहे. पण जसं हे म्हणाले एक दिवस दिवाळी साजरी करणं, कपिल शर्मा पण जातो आणि सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतो, बिपाशा बसू पण जाते आणि दिवाळी साजरी करते. मुद्दा जो आहे हा बोला शरीक जी बोलिए. ये हम सैनिकों के प्रॉब्लम्स को बात करने के लिए ये मुद्दा रखा गया है. नरेंद्र मोदी जी की तारीफ करने के लिए, सुनने के लिए मुद्दा नहीं रखा, डिबेट रखा गया है. मेरी ये इस बात पे इस संवेदनशील इशू पर ये बात करना है कि अगर आप जब बात करते हैं कि इस देश को हम भ्रष्टाचार मुक्त देश बनाएंगे, 2.5 साल का वक्फा गुजर चुका है, अरसा गुजर चुका है, आपके पास 2.5 साल गुजर चुके हैं. आपने देश भ्रष्टाचार मुक्ति के नाम पर, दहशतवाद के नाम पर लोगों को लाइनों में लगा दिया है नोटबंदी की वजह से. लेकिन आपके हाथ में जो चीज है, सेना आपके हाथ में, रक्षा मंत्रालय आपके हाथ में है. यहाँ पर आप कोई काम, इनके वेलफेयर के लिए कोई काम नहीं होता है. आपको मालूम है कि अगर नरेंद्र मोदी हो या हमारी पार्टी का असद अवैसी साहब हो, ये जो कोई भी राजनीति कर रहे हैं, भाषणबाजी कर रहे हैं, ये क्यों कर रहे हैं? ये सिर्फ इसलिए कर रहे हैं कि बॉर्डर पर हमारे दुश्मन पाकिस्तान से ये हमारे को यही सुरक्षाकर्मी हमारी हिफाजत करते हैं. और आप इनके लिए इतनी कोई संवेदनशीलता नहीं है. शरीक जी तुमचा मुद्दा पोहोचलाय. संरक्षण मंत्री असणारे पर्रिकर
एरवी एवढी विधानं करत असतात, एरवी एवढं बाकीचं बोलतात, पण अशा मुद्द्यांबद्दल मात्र संवेदनशीलतेनं ते कधी बोललेत असं दिसत नाही आहे. हे मुद्दे अतिशय गंभीर आहेत. आणि तुम्ही जो मगाशी उल्लेख केला ना, पुन्हा मला जायचं आहे जयश्री भालेरावांकडं. जयश्री भालेराव, मगापासून आपण बोलतो आहोत आणि आता विष्णू कदमांनी एक उल्लेख केला. जयश्री भालेराव, मला सांगा, सार्जंट मंगेश जे आहेत त्यांचं शिक्षण काय झालंय? शिक्षण यांचं LLM, आता LLM झालंय. बघा, म्हणजे एम ए LLM झालेला माणूस आहे. आणि विष्णू कदम LLM झालेल्या माणसाला तिथे लष्करी अधिकाऱ्याची बायको काय सांगते तर भाजी आण, रेशनचं सामान आण, पाणी भर. तुम्ही कल्पना करा, म्हणजे मुळात शिक्षण कमी झालेलं असलं तरी सुद्धा या प्रकारे वागता कामाच नाही. याचा अर्थ काय उच्च शिक्षित वगैरे असा मुद्दा नाहीये. पण माझं म्हणणं असं आहे की एवढा उच्च शिक्षित माणूस आहे जयश्री भालेराव. मला सांगा, आता मगाशी एक चांगलं झालेलं आहे की गणेश हाके जे आहेत भाजपचे प्रवक्ते, त्यांनी हे मान्य केलं की संरक्षण मंत्र्यांपर्यंत आम्ही हे पोहोचू. संरक्षण मंत्र्यांपर्यंत पोहोचवायचं असेल तर जयश्री भालेराव तुमचा मुद्दा सांगा, संरक्षण मंत्र्यांपर्यंत काय पोहोचवलं पाहिजे जरा गणेश हाकेंना सांगा, म्हणजे गणेश हाके हा मुद्दा पुढे नेतील. बोला. जो त्रास दिलाय तो कमी झाला पाहिजे. पोस्टिंगची जी धमकी दिली आहे, हा बोला. ते धमकी जीवाला धोका झालाय. धोका म्हणजे ही आत्महत्या कशा करायची कोशिश करणार होते, ते त्रास कमी झाला पाहिजे. सगळ्या जवानांना म्हणजे हा त्रास ऑफिसरचा कमी झाला पाहिजे. मी डॉक्युमेंट पण पाठवले आहे सगळे. बरं, गणेश हाके त्यांचे सगळे डॉक्युमेंट जे आहेत ती डॉक्युमेंट सगळी साम टीव्ही कडे येतील, माझ्याकडे येतील. सासूबाई पण मंत्रालयात गेले होते. बरं, नाही ठीक आहे. तुम्ही एक काम करा जयश्री, सगळे बरोबर जयश्री, तुम्ही एक काम करा, सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्ही माझ्याकडे पाठवून द्या. मी ती गणेश हाकेंकडे पाठवतो. गणेश हाके संरक्षण मंत्र्यांकडे जाऊन पाठपुरावा करतात का हे आपण बघूया. माझ्या सासूबाईंना 2 शब्द बोलायचे. द्या, बोला सासूबाई, बोला. काय तुमचं नाव काय? हॅलो. हा, नमस्कार. हा, नमस्कार. तुमचं नाव काय? माझा जो मुलगा आहे, आई साहेब तुमचं नाव सांगा. आमचं भवितव्य. ऐका आई तुमचं नाव काय? जिजाबाई खंडेराव भालेराव. बरं, गिराबाई, बोला. काय नक्की तुमच्या सार्जंट मंगेशचं काय म्हणणं आहे? बोला. त्याच्यात म्हणजे खूप त्रास तिकडे होतोय. तर मला त्याने म्हणजे माझ्या सुनेने सांगितलं होतं का तुम्ही आत्या तुम्ही बघा काहीतरी करून. मी कंप्लेंट पण केली होती आणि परत मंत्रालयात गेले होते. मंत्रालयात ती मुलगी होती, तिने काय ते मंत्री आहे ना, ते संरक्षण मंत्री आहे देशाचे. हा, बोला. सेक्रेटरींना फोन करून सांगितलं होतं. ती म्हटली तुम्ही आधी काहीच काळजी करू नका, आम्ही सर्व बघू आणि करू म्हणे. माझा मुलगा म्हणजे इतकं मी आजारी असताना मला आला नाही भेटायला, अगदी मरेल तर जगेल असं चालायला होतं. तरी पण त्यांनी मला सोडलं नाही मुलाला. शेवटी मुलगा माझ्या असाच आला विदाऊट रिझर्वेशननी. काय याच्यात बसून आला, जनरल मध्ये बसून आला. बरोबर, येतो मी. आई साहेब ऐका. आई साहेब, तुम्हाला मी सगळ्या महाराष्ट्राच्या वतीनं, साम टीव्हीच्या वतीनं असं आश्वासन देतो की या देशामध्ये लोकशाही आहे, या देशामध्ये लष्करशाही नाही. त्यामुळे कुठलाही लष्करी अधिकारी हा लोकशाहीपेक्षा मोठा नाही. तुमच्या मुलाचं जे काही काम आहे ते निश्चितपणे होईल. ते डॉक्युमेंट जे असतील ती डॉक्युमेंट्स तुम्ही माझ्याकडे पाठवा, आपण ती गणेश हाकेंकडे देऊ आणि तुम्ही जे मगाशी म्हणालात संरक्षण मंत्री पर्रीकर, त्यांच्यापर्यंत ते पोहोचतील आणि तुमच्या मुलाला न्याय मिळेल. त्याच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही. त्यानं तुम्ही जाहीरपणे भूमिका मांडली, म्हणून जर त्याच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न कोणी केला तर तुम्ही मला थेटपणे सांगा. गणेश हाकेंना घ्या स्क्रीनवर. गणेश हाके, मला सांगा, ज्या पद्धतीनं आत्ता हे सगळी मांडणी केली आहे, सगळी भावना त्यांनी मांडली आहे पत्नीनं आणि आईनं मंगेशच्या, तुम्ही कराल सगळं पुढे? काय म्हणणं आहे? निश्चितपणे मी म्हटलं की मला आपल्याकडे कागदपत्र आल्यानंतर ती माझ्याकडे द्या. मी स्वतः पर्रीकर साहेबांना. येस, गणेश हाके, बस ते काम झालं किंवा त्यांना खरंच न्याय मिळाला तर हे फार महत्वाचं आहे. अशा प्रकारच्या डिबेटचं हेच खरं यश आहे. माझा वेळ संपलाय, पण विष्णू कदमांना काहीतरी बोलायचं आहे. विष्णू कदम, बोला. माझा वेळ संपत आला. भालेराव आहेत ते, त्यांचा हृदयाचा त्रास आहे. तर डॉक्टरच्या, मला वाटतं डॉक्टरच्या ॲडवाईसप्रमाणे त्यांना लाईट ड्युटी द्यायला पाहिजे होती आणि ती लाईट ड्युटी दिलेली आहे. पण त्याच्या लाईट ड्युटीचा किंवा त्याच्या परिस्थितीचा गैरवापर करून त्यांना आता एअरफोर्स ऑफिसर वुमेन असोसिएशनमध्ये त्यांना वापरलं जातं. हे एकदम चुकीचं आहे. त्यांना जी लाईट ड्युटी आहे ते हार्टचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना आराम मिळावा याच्यासाठी आहे.
तर त्यांना हे मानसिक त्रास देण्यासाठी नाही, हे एकदम चुकीचं आहे. तर त्याच्यावर लवकरात अगदी खरं. लवकर या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या पत्नींची संघटना आणि तिथे तो जो काही सगळा ज्या प्रकारे तो वापर होतो आहे त्या याचा अवमानकारक काम त्याला दिलं जातं आणि एवढं होऊ नये मुळामध्ये त्याच्या मागणीची त्याच्या तक्रारीची दखल पण घेतली जात नाही. असं कुठलं लष्कर आहे? मी काय मगाशी ब्रिटिश लष्कराचा याचा उल्लेख केला, पण ब्रिटिश लष्करामध्ये सुद्धा कदाचित म्हणणं ऐकलं गेलं असतं, पण भारतीय लष्करामध्ये ऐकलं जात नाही. आणि संरक्षण मंत्री आणि सगळी मंडळी करतात काय? बाकी गोष्टींबद्दल एवढ्या मोठमोठ्या वल्गना होत असतात. हे झालं पाहिजे. जर तुमचं सैनिकांवर खरं प्रेम असेल तर सैनिकांच्या नावानं केवळ गळा काढू नका. भारतीय नागरिकांचा घास रोज अडतो ओटी, सैनिक हो तुमच्यासाठी वगैरे आपण म्हणतो, पण तिथे सैनिकांच्या ताटातला घास हिरावून घेतला जातोय. अशा वेळी करायचं काय? त्यामुळे भारत माता की जय, जय जवान वगैरे हे आम्हाला शिकवू नका. त्यासाठी ती संवेदनशीलता बाळगा. आणि सार्जंट मंगेश सारखे जे लोक आहेत किंवा ज्यांनी व्हिडिओ व्हायरल केले, हे काही लोक आहेत, त्यांना बोलता आलं पाहिजे. त्यांचा आवाज मगाशी विष्णू कदम म्हणाले दाबता कामा नये. राम नागरगोजेंनी मगाशी उल्लेख केला. गणेश हाके, तुमच्यावर टीका करणं हा उद्देश नव्हता. तुम्ही दूत आहात आणि तुम्ही वरिष्ठांपर्यंत, संरक्षण मंत्र्यांपर्यंत हे सगळं पोहोचवलं पाहिजे. लष्कराचा शेवटी जो प्रमुख आहे, तिन्ही दलांचे प्रमुख राष्ट्रपती असतात, संरक्षण मंत्री हे सगळं त्याचं बघत असतात. त्यामुळे इथे लष्करशाही नाही आहे, इथे नागरी नेतृत्वाकडे हे सगळं आहे. त्यामुळे मला खात्री आहे गणेश हाके की तुम्ही या पद्धतीने हे सगळं बघाल आणि या प्रकारे जर सैनिकांना न्याय मिळाला तर खऱ्या अर्थानं भारत माता की जय म्हणण्याचा आपल्याला अधिकार मिळेल. तरच आपण जय जवान म्हणू शकू. या अपेक्षेसह आज थांबतो इथंच. सगळ्या नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8 वाजता. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.